आई ढग आले बघ. ब्लॅक क्लाउड्स आहेत ना. आई आणि दूध पण उडतोय बघ. राहू तुझे हे फुगे इकडे किचन मध्ये काय करतात? हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मंडे रुटीनला सुरुवात झाली आहे, नवीन आठवड्याची सुरुवात. सो मार्केटलाच गेले होते. जरा दूध, बटर आणि मला जी संध्याकाळी रेसिपी करायची आहे त्याच्यासाठी थोडंसं जे सामान आहे ते मी इथे घेऊन आली आहे. पटापट सगळ्या भाज्या पण फ्रीजमध्ये ठेवून देते. हे सगळं जागच्या जागी ठेवून घेते आणि आता लंचच्या तयारीला लागतेय. खरं तर जातानाच मी कुकर लावून गेले होते. सो आता मला फक्त वरणाला फोडणी द्यायची आहे. बाकी तर सगळी कामं सुरूच आहे. आणि आज मी इव्हिनिंगला चहा बरोबर मस्त एक डिश बनवणार आहे. सो त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आता मी सगळं पहिले बाकीचं आवरून घेते. आम्ही जेवून घेतो आणि मग नंतर आपण ती रेसिपी बघूया. राहू परत इथेच आले ते. बाबा माझं शूटिंग करतोय आणि मी बाबाचं शूटिंग करतोय. ब्लॉग बनवतोयस का तू? हो. ढग आले, पाऊस पडणार आहे वाटतं. काळोख झालाय थोडासा. सो मस्त लंच झालंय आमचं आणि मागे तुम्ही बघू शकता आभाळ आलंय, सगळा काळोख झालाय. कदाचित अवकाळी पाऊस पडू शकतो. जरा वारा सुद्धा जास्त सुटलाय आज. सकाळी आम्ही बाहेर गेलेलो तेव्हा प्रचंड ऊन होतं आणि आता पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहेत. जेवणानंतरचं सगळं आता आवरून ठेवतेय आणि छान आराम करणार आहे. आणि नंतर जसं मगाशी म्हटलं की आज मी एक स्नॅक्स म्हणून रेसिपी करणार आहे. सो ती छान आराम झाला की तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे. आई ढग आले बघ. ब्लॅक क्लाउड्स आहेत ना. आई आणि दूध पण उडतोय बघ. भरपूर वारा आहे. झाडं बघ केवढी हलतायत. रस्त्यावरती तर बघ केवढी धूळ झाली आहे. बापरे बापरे. आता पडेल बघ पाऊस बहुतेक. हो. ढग येतोय का? बापरे. काय करायचं मला? सगळी धूळ वरती जाते बघ आकाशात. ते बघ कसं उडतंय बघ सगळे कागद. पिशव्या बघ कशा उडतायत. धुळीचं वादळ. ते बघ कशी उडाले. कुठे? ते बघ वरती आकाशात. ते घरी चालली. नशिबाच कपडे वाळत नाही टाकले ना अजून. सगळे धुळीने भरले असते परत. काय पडलं? काय माहिती, काहीतरी आता वाऱ्यामुळे ना काहीतरी येतंय. काय पडलं काय इथे आता? हो यार. काय पडलं? माहिती नाही मला तर माहिती. आवाज आला ना आता? हा असं काहीतरी. दुपारचे 3 वाजले तर वाटतंय बघ संध्याकाळचे 7-7:30 वाजल्यासारखे. हो ना, अंधार झालाय. खूपच अंधार झालाय. हो बाबा. आणि असं वाटतंय की आता पाऊस पडेल. पाऊस. येस. धूळ बघितली केवढी आली. काच लावून घे, नाही तर अजून येईल आत. आत ये, नाही तर सर्दी होईल. धूळ जाईल ना नाकात. वारा बघ. तू पण मास्क किंवा स्कार्फ लाव अंकिता, नाही तर धूळ जाईल नाकात तुझ्या पण. आला बघ पाऊस. आता थोडं थोडं पाणी येतंय. पास एवढंच. या पावसात भिजायचं नाही, आजारी पडणार आपण. अवकाळी पाऊस आहे ना हा. येतं भिजू जून- का? जून जेवढा मध्ये- येतोय तेवढा. हा जेवढ्यात वेळ. जून मध्ये जेव्हा प्रॉपर पाऊस पडेल ना हा. तेव्हा भिजूया आपण. हे पडताना सगळं भिजलं जाईल. आला. तेच राहू, मी इथे आलो. दिसतच नाहीये. दुपारी 3 वाजलेत. काळोख बघा. काळोख बघ घरात. बापरे. काय बघा रात्र झालीये. हे कोणासाठी? राहू. राहूला दूध लागेल. प्लीज. बाबा
दुपारचे 3 वाजलेत आणि रात्र झाल्यासारखं वाटतंय. सकाळचे 3 वाजले. पूर्ण अंधार झालाय ना. लाईट पण गेलेत ना. आणि आई तरी इन्व्हर्टर आहे म्हणून बरं. आई मी चुकून बोललो हा. की 3 वाजले सकाळचे, पण 2 वाजले सकाळचे. 2 वाजले. पहाटे कसा थोडासा सूर्यप्रकाश असतो तसं वाटतंय ना. ठीक आहे. आंबा खाणार आहे का? मी खाणार. पाणी मग किती थंड झालं लगेच. बघू. थंड झालंय. हे देऊ. नाही ते नाही रे. हं? त्याच्या बाजूचं नाही कुठलं. हा, हे ते. हे आता सकाळ झालेली आहे. सकाळ कुठे, दुपारी वाजायला. लाईट कशाला लावले? आजी झोपली आहे ना. राहू आता पूर्ण ओली झाली बघ टेरेस. हो. बंद कर लाईट, बंद कर. हा बंद कर. सकाळ झाली, आता रात्र झाली कुठं. त्याला असं झालं असेल, सकाळी आपण उठलो तेव्हा भरपूर उजेड होता आणि सूर्य आलेला आणि आता अचानक असा अंधार कसा झाला. त्याला अंधार आहे. काय आहे ते? हातीचं पाणी. स्पेशल होतो. आणि मगाशी तुम्ही बघितलं असेल पूर्ण धुळीचं वादळ आलेलं, तर सगळ्या टेरेसमध्ये एवढी माती झाली आणि त्यात पाऊस आला, ते पाणी पण सगळं एकत्र झालंय. सो त्याला टेरेस धुवून घेते स्वच्छ. सगळी फडकी, पायपुसणी सगळंच ओलं झालंय. आज दुपारचा आराम तर काही झाला नाहीये, कारण मगाशीच जेव्हा मी जेवणानंतरची आवरावर करत होते तेव्हाच तुम्ही बघितलं असेल अवकाळी पाऊस सुरू झालेला, पण भरपूर मातीचं वादळ, पाऊससुद्धा वेडावाकडा पडत होता. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल टेरेसमध्ये सुद्धा भरपूर माती झालेली, सगळं पाणी पाणी. सो ते सगळं आवरण्यातच खरं तर वेळ गेलाय. मग टेरेसमधले पाय घरात आले होते, त्याच्यामुळे परत घरातला केर लादी सगळं झालंय. आणि हे सगळं करता करता खरं तर आता चहाची वेळ झाली आहे. सो मी गरम गरम चहा ठेवलाय. आणि इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून जी मी रेसिपी करणार होते ती मी आता आम्ही थोडासा प्लॅन चेंज केला आहे की थोडीशी नंतर करू, म्हणजे डिनरसाठीच होईल. पण आता पटकन गरम गरम मस्त चहा पिऊन घेतोय. राहूला खरं तर खूप मज्जा आली पाऊस आल्यानंतर. आणि लहान मुलांना काहीच कळत नसतं की हा अवकाळी पाऊस आहे वगैरे, त्यांना काही समजत नसतं. पण पाऊस एकदा सुरू झाला की मनसोक्त भिजायचं हीच गोष्ट खरं तर त्यांच्या पहिले डोक्यात येते. तरी मी त्याला सांगत होते की राहू हा अवकाळी पाऊस आहे आणि आपण सुद्धा बरेच ठिकाणी वाचतो की शेतीचं भरपूर नुकसान होतं किंवा हेल्थच्या दृष्टीने सुद्धा हा पाऊस चांगला नसतो असं म्हणतात. पण आल्यानंतर पाऊस हा पडतोच आणि निसर्गापुढे आपण कोण काय करणार. मस्त गरम गरम चहा पिऊन झालाय. छान पाऊस पडता पडता छान गप्पा गोष्टीसुद्धा झाल्या आहेत. आणि लाईट गेलेत जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं. पण आणि असं कळलं की लाईट जरा उशिरा येणार आहेत. सो थोडेसे प्लॅन्स आमचे चेंज झालेत. खरं तर आता या पावसाच्या ह्याच्यामुळे असं झालं, मध्येच आम्ही आंबा खाल्ला, चहा झाला आहे, चहाबरोबर काहीतरी बिस्किटसुद्धा खाणं झालं आहे. सो जी डिश मी आत्ता बनवणार होते ती मी कॅन्सल केली आहे आणि एक सिम्पल डिनर करणारे पोळी भाजी, असं वरण भातसुद्धा आत्ता कोणाला नको आहे. सो असं कधीतरी होतं, अचानक एखादी गोष्ट घडते आणि आपण ज्या फ्लोमध्ये असतो तो फ्लो तुटतो आणि वेगळेच प्लॅन्स ठरतात. पण ठीक आहे, माझं बाकीचं रुटीन सुरू आहे. देवाला दिवा लावून झाला आहे, भांडी घासून झाली आहेत आणि एकीकडे मी आता डिनरची तयारी करायला घेते आहे. सो मस्त गरम गरम पोळ्या करणार आहे, कांदा, बटाटा, टोमॅटो आणि मटार असा मस्त रस्सा करणार आहे. आणि खरं तर आमच्याकडे इन्व्हर्टर आहे, पण आता झालं असं आहे, जरी लाईट उशिरा येणार असतील असं कळलं आहे, पण जर नाही आले तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पुष्करची नाईट शिफ्ट असते. सो त्याला लाईट कंपल्सरी लागणार. सो आम्ही सुद्धा आता असे ॲडजस्ट करतोय की हा एकच लाईट चालू ठेवूया जोपर्यंत मी डिनर बनवते, मग हॉलचा आम्ही बंद ठेवतोय किंवा सगळेजण एकत्र. सो असे बरेचसे इश्यू आहेत, म्हणून खरं तर आम्ही हे सगळे प्लॅन्स आता चेंज केलेत.
डिनरची मस्त सगळी तयारी मी आधी करून घेतली आहे. माझी कणिक इथे भिजवून झाली आहे, तवा गरम करायला ठेवला आहे, राऊची टोमॅटोची भाजीसुद्धा झाली आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की मी आमच्यासाठी रस्सा करणार आहे. खरं तर हा रस्सा आपण सगळ्याच जणी नॉर्मली घरी बनवत असतो. सो मी रश्श्यासाठी घेतलं आहे ते म्हणजे बटाटे, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे मटार घेतलेत आणि जे सगळे मसाले लागणार आहेत ते इथे मी घेतलेत. कढई आता मी इथे गरम करायला ठेवली आहे. फ्लॉवर आपल्याकडे असेल तर आपण ह्यात फ्लॉवरसुद्धा घालू शकतो, पण आता आज माझ्याकडे फ्लॉवर नाही आहे. सो असा सिम्पल मी रस्सा करते आणि बरेच अशा मी सोप्या सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत असते सिम्पल डिनरच्या. सो म्हटलं ही रस्सा मी कसा बनवते ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. सो आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. थोडंसं तेल मी आता ह्यात ॲड करते. तेल छान गरम झालं आहे. त्यात आता मी थोडीशी मोहरी ॲड करते, हिंग, कढीपत्ता, जो कांदा इथे मी चिरून घेतला होता तो आता मी ह्यात ॲड करते. जरा आज कांदा जाडसर चिरला आहे कारण रस्स्याला भाज्या जाडसर छान लागतात. थोडासा फ्राय करून घेते कांदा. आता ह्यात मी थोडीशी हळद ॲड करणार आहे. परत एकदा छान हळद मिक्स करून घेते कांद्यामध्ये. आता ह्यात मी टोमॅटो, बटाटा आणि जे मटार मी घेतलेत ते ॲड करणार आहे. त्यानंतर चवीनुसार लाल तिखट, थोडासा मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आता आधी मी छान मिक्स करून घेणार आहे. पाऊस वगैरे पडला की अशा झणझणीत भाज्या एकदम मस्त लागतात, म्हणून खरं तर आम्ही म्हटलं चला रस्सा करूया पोळीबरोबर. आम्रखंडसुद्धा आहे. आता हे सगळं छान मिक्स करून झालं आहे. शिजण्यासाठी आता मी ह्यात पाणी ॲड करणार आणि आपल्याला रस्सासुद्धा हवा आहे त्याच्यामुळे पाणी जरा जास्त ॲड करते. आणि थोडीशी कोथिंबीर आत्ता मी ह्यात ॲड करते. भाज्या सगळ्या शिजल्या की वरनं अजून थोडीशी ॲड करेन. आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे की रस्सा भाज्या मस्त शिजतील तोपर्यंत एकीकडे मी पोळ्या करायला घेणार आहे. पाऊस पडलाय ना त्याने अजून जरा गरम होतंय ना. ए राहू, हे बघ पोळीचे तुकडे देऊ ना करून. भेंडीची भाजी नाही केली आज मी. आज आम्हाला पण रस्सा केलाय, टोमॅटो केली. तुम्हाला सांग लाईटच गेले. जेवताना नो टीव्ही, नो फोन. पटापट लाईट गेले अजून आले येतील कधी बघूया. भाजी सांग रस्सा मस्त शिजलाय. सगळ्या भाज्या पण सगळ्या मस्त शिजल्या. थोडं फक्त अजून पाणी ॲड करते म्हणजे पोळी बरोबर खाताना छान रस्सा लागेल. आणि वरून अजून थोडीशी कोथिंबीर ह्यात मी ॲड करते. अशा प्रकारे सगळा स्वयंपाक तयार झालाय. आता आम्ही पटकन जेवून घेतो. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals